नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी अगदी बेकरीसारखा मऊ आणि अगदी फुललेला पाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत. कमी साहित्य आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, म्हणजे तुमचाही पाव अगदी परफेक्ट असा बनेल. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एखादे कोणतेही भांडं घ्यायचं किंवा इथे बोल घ्यायचा. इथे मी 3 चमचेसं अगदी हलकंसं गरम असं दूध टाकले. दूध त्यामध्ये आपण घालायची 1 टेबलस्पून इथे साखर, म्हणजे एक मोठा चमचा साखर घालायची, पिठी साखर. त्यानंतर आपण सगळी साखर त्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करायची आणि मिक्स केल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की हे दूध थोडंसं थंड झालं आहे, अगोदर थंडच झालं पाहिजे, हात लावून पाहायचा. थंड झाल्यानंतर आपण 1 टीस्पून घालायचं आपण याच्यामध्ये ईस्ट. तुमच्याकडे जर मेजरिंग चमचे असतील तर उत्तमच आहे, नाहीतर तुम्ही आपला पोह्याचा चमचा घेऊ शकता. झाकून ठेवायचं फक्त 10 मिनिटासाठी. 10 मिनिटानंतर बघा, तो अगदी चांगला फुललेला आहे. जर तो चांगला नसेल, फुललेला नसेल, तर मात्र तुम्ही ईस्ट घ्यायचा नाही, तुम्ही ही रेसिपीज बनवू नका. त्यानंतर आपण घालायचे मिल्क पावडर 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ, तो अर्धा चमचा. नंतर इथे मी घेतलाय 1 कप असा मैदा, म्हणजे मेजरिंग कप असतो ना, त्या हिशोबाने घेतलाय मैदा. चाळून घ्यायचा. आता त्यानंतर आपण हे सगळी जिन्नस घातल्यानंतर अशा पद्धतीने चांगलं असं मळून घेऊया. आता हलकंसं मळायचं आहे, पण मात्र आपण आता हे सगळं पीठ आपण आपल्या किचन प्लॅटफॉर्मवरती घ्या. स्वच्छ धुवून घ्या अगदी किचन प्लॅटफॉर्म, कुठेही घाण ठेवू नका, कारण आपण पीठ त्याच्यावरती मळणार आहोत. अगदी चिवट असं होईल, पण काही हरकत नाही, पावाला असंच चिवट असतं, चिवट असंच होईल, पण करता करता ते चांगलं होईल. त्यानंतर आपण काय करायचं, इथे घ्यायचे 15 ग्राम असं इथे बटर, विरघळलेला थोडासा बटर घ्या. इथे मी मापून घेतलेलं आहे, पण तुम्ही हवं असता 2 चमचे घ्यायचं इथे बटर. पुन्हा मळा. जितकं तुम्ही मळाल ना, तितकं ते जवळ येऊ लागेल. कमीत कमी तुम्हाला ही प्रोसिजर 15 मिनटं करावी लागेल. तेव्हाच तुमचा पाव अगदी मऊसूत असा होईल आणि कुठे सुद्धा चुकणार नाही. तुम्हाला स्वतःलाच आनंद होईल की आपणही पाव बनवू शकतो. तर बघा, असं करता करता सहजपणे हाताचा पीठसुद्धा पूर्णपणे निघून गेले आणि छान असा आपला हा गोळा पावाचा झाला आहे. 15 मिनटं मी अगदी मळलं होतं. आता एखादा तेच मी तो भांडं घेतलं, तेच बोल. अगोदर त्याला 1 चमचा तेल टाका आणि थोडंसं या पद्धतीने भांड्याला लावून घ्या आणि नंतर पुन्हा हे पिठालाही वरून खालून सगळं व्यवस्थित लावून नंतर हे आपलं पीठ तसंच ठेवायचं आणि त्याच्यावरती एखादा पातळसा कपडा तुम्ही ओला करायचा आणि पिळून घ्यायचा आणि त्याच्यावरती घालायचा. अशा पद्धतीने घातल्यानंतर ह्याला मात्र आता 1 तास ठेवायचं. तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. मी इथे जो केकचा टीन आहे ना, माझ्याकडे मोठा नव्हता म्हणून मी हा लहानच घेतलाय. जो मोठा होता तो कढईत जात, म्हणजे कुकरमध्ये जात नव्हता, तो कुठला कढईत जात नव्हता, म्हणून मी हा लहानच घेतलाय. तर अशा पद्धतीने आपण इथे याला पूर्ण अगदी तेल लावून घ्यायचं. हे झालं आपलं. आता ह्याला मात्र 1 तास झाले. तर बघा, 1 तासानंतर काय मस्त आपलं पीठ वरती अगदी फुगलंय. म्हणूनच म्हटलं, जर तुमचं ईस्ट अगदी चांगलं असेल, म्हणजे अगदी ताजं असलं पाहिजे, तरच तुमचा हा पाव चांगला बनेल. छान असं आपलं पीठ झालेलं आहे. तर आता काय करायचं, हे पीठ ना अशा पद्धतीने पूर्ण गोळा घ्यायचा. हवं असं त्या किचन प्लॅटफॉर्मवरतीच करा, तर मी इथे या चॉपिंग बोर्डवरती चांगलं त्याला आपटते. अगदी 2-4 वेळा चांगलं आपटून घ्या. आपटल्यानंतर अशा पद्धतीने थोडासा गोळासा हाताने दाबा आणि आता ह्याचे आपण, तुम्हाला जर 4-5 जितके करायचे असेल त्या हिशोबाने तुम्ही करायचे. तिथे मी 5 असे केलेले. केल्यानंतर आपल्याला ह्याला थोडंसं हातावरती घेऊन एखादा एक पोर्शन घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्याचे आपल्याला गोळे बनवायचे. अगोदर रफली असे गोळे बनवून घ्या. तर अशा पद्धतीने रफली मी गोळे बनवले आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं ना हलकासा मैदा असं घालायचा. हलका घाला, अगदी जास्त काही नाही. त्यानंतर एखादा गोळा उचलायचा, अशा पद्धतीने थोडासा गोळा घ्यायचा आणि आतल्या दिशेने त्याला अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने करायचं आणि पाठच्या बाजूने अगदी त्याला पूर्णपणे बंद करायचं आणि नंतर अशा पद्धतीने हाताने गोल करायचा. अशाच पद्धतीने सगळे गोळे आपण व्यवस्थित करून घ्यायचे. आता झाले की त्यानंतर आपण हे जे केक टीन आहे त्याच्यामध्ये आपण सेट करायचे. आता हे माझं केक टीन म्हणजे लहान आहे, पण हरकत नाही, जो शेप येईल तो चालेल. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दूध घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दूध त्याला थोडंसं ब्रशने लावायचं. त्याच्यामुळे काय होतं, पाव अगदी आपला कडक होत नाही, अगदी सॉफ्ट नरम होतो. पुन्हा त्याला झाकायचं आहे. झाकल्यानंतर आपण त्याला पुन्हा 1 तास ठेवायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आपण 1-1 तास ठेवून बराच वेळ लागतो, पण खरं सांगते, जे केल्यानंतर जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. तर बघा,
एका तासानंतर अगदी काय मस्त आपलं हे फुलून आलं आहे. म्हणजे आपलं प्रत्येक अगदी स्टेप बाय स्टेप अगदी चुकत नाही आहे. पुन्हा इथे दूध लावायचं आहे. आता दूध लावल्यानंतर मात्र अगोदरच कुकर, कढई जे काही घेणार असतात त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. मी इथे मीठ घातलं होतं जे मी वापरत असते आणि त्याला 10 मिनटं मी गरम केलं आहे. चांगलं गरम करायचं आणि कुकरची शिटी आणि रबड मात्र नक्की काढायचं आणि अगोदर मात्र प्रीहीट करा कुकरला, म्हणजे 10 मिनटं तरी चांगलं गरम करा. ठेवायचं आता, झाकण लावायचं. परफेक्ट 15 मिनटं थांबा. 15 मिनटामध्ये आपला पाव कसा होतो तेही तुम्हाला दाखवते. आता मी 15 मिनटं ठेवले. गॅस बंद करायची आणि गॅस मात्र तुम्हाला मीडियम ठेवायची. तर बघा ना, काय मस्त पाव झालेले आहे. अगदी सुरेख असा रंग झालेला आहे. आता ह्याला काढायचं. काढल्यानंतर आता मात्र ह्याला आपण बटर लावायचं. मस्त बटर लावा, छान असं अगदी. तुम्ही पाहिलं असेल पावाला कधी पण ते तेल भरपूर प्रमाणात आणि हे घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीने परफेक्ट असे पाव बनतात. मी तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला जो रागीचा आहे म्हणजे आपले नाचणीचा आहे तुम्हाला पाव दाखवीन. तर बघा, हा पाव रेडी झाला. याला झाकायचं फक्त 10 मिनटं. आता जास्त वेळ नाही मात्र, का हलकंसं थोडंसं थंड होऊ द्या. तर बघा 10 मिनटानंतर तुम्ही जर काढून पाहाल तर काय पाव झाले होते. अगदी मस्त जबरदस्त पाव झाले होते. तुम्ही खाल ना तर तुम्हाला त्याची चव इतकी छान लागेल. इतका फुलला होता. चवीलाही अगदी अप्रतिम होता. घरच्यांना इतका खूप आवडला. सोप्या पद्धतीने आहे, काही नाही आहे. तुम्ही सहजपणे करू शकता. आता माझ्या केक टीन अशा पद्धतीचा असल्यामुळे त्याचा शेप असा आला आहे. पण हरकत नाही आहे, पाव तर चांगले झालेत. तर मस्त असे आपले मऊ लुसलुशीत अगदी तोंडाला घालताच विरघळणारे पाव घरच्या घरी अगदी बेकरीसारखे रेडी झाले. तुम्ही खाऊन बघा. तुम्हाला त्याचा आनंद तुम्ही घ्या. नक्की तुमचे पाव अगदी परफेक्ट अगदी बनतील. तर हे पाव आपले सगळे रेडी झालेत. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचं नाही आहे. पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपी बरोबर.